लग्नाच्या तोंडावर 28 वर्षीय फिजिओथेरपिस्टच्या तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. गुजरातमधील सुरत शहरात ही घटना घडली. डॉक्टर राधिका जमनाबाई कोठाडिया यांनी सरथाणा परिसरातील बिझनेस हब इमारतीच्या 9व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्याची अखेर केली. राधिकाचा साखरपुडा आणि विवाह जानेवारी महिन्यात नियोजित होता. मूळच्या जामनगर जिल्ह्यातील मोती भिगडी गावच्या असलेल्या राधिका कोठाडिया सुरतच्या सरथाणा परिसरात कुटुंबासोबत राहत होत्या. त्याचे वडील हिऱ्याच्या कारखान्यात काम करतात. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सामान्य असल्याचे दिसून येते. डॉक्टर राधिका जमनाबाई कोठाडिया यांनी एका इमारतीच्या 9व्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले. ही इमारत बिझनेस हब म्हणून ओळखली जाते. ज्या कॅफेतून त्यांनी उडी मारली तिथे राधिका आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत वारंवार येत असत. त्यामुळे तो कॅफे त्यांच्यासाठी विशेष होता. होणाऱ्या पतीसोबत झालेल्या वादातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. घटनेच्या दिवशी डॉक्टर राधिका रात्री 8 वाजताच्या सुमारास एकटीच कॅफेमध्ये आली होती. तिने चहा आणि पाण्याची बाटली मागवली. कॅफेतील कर्मचाऱ्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार राधिका नेहमीप्रमाणे दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर कुठलीही चिंता नव्हती. साधारण 20 मिनिटं ती फोनवर बोलत होती. त्यांनी कॅफे कर्मचारी किचनमध्ये गेला. तो परत येताना त्याला राधिका रेलिंगच्या दिशेने जाताना दिसली. काही क्षणातच ती वर चढली आणि तिने जमिनीवर उडी मारत आत्महत्या केली आहे. साखरपुडा आणि लग्न जवळ आल्याने राधिका उत्साहित होती. ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी वारंवार बोलत असे. मात्र पोलिसांनी केलेल्या तिच्या मोबाईल फोनच्या तपासात दोघांच्या नात्यात अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या तणावाचे संकेत देणारे व्हॉट्सअप मेसेजेस आढळून आले आहेत. तिने होणाऱ्या नवऱ्याला पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे की तुझ्या पालकांना लहान सहान गोष्टी सांगू नकोस. हा ताण तिने उचललेल्या टोकाच्या पावलास कारणीभूत होता का हे ठरवण्यासाठी पोलीस आता संपूर्ण चॅट आणि कॉल रेकॉर्ड तपासत आहेत.